₹2 एक बॉलिवूड मूवी बघणं शक्य आहे का? केलंय लोकांनी. 1979 मध्ये शोले, जी आतापर्यंत सुपरहिट मूवी आहे, तर ₹2च्या तिकिटाने लोकांनी बघितली होती. अक्षरार्थ क्रांती 2026 म्हणजे काय, तर आम्ही देतो इन्व्हेस्टमेंटचा क्रॅश कोर्स. म्हणजे 2026 मध्ये तुम्ही एंटर करताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट रेडी असणार आहात. आज तुम्ही कोणती बॉलिवूड मूवी बघायला तर कमीत कमी तिकीट तुम्ही ₹350 भरताय. 10 वर्षात ते 3,500 होऊ शकतं ना. हे काय आहे? कोणती गोष्ट आहे की जे आपले पैसे खाते? ते म्हणजे इन्फ्लेशन. येस, तुम्हाला माझे रील बघून या गोष्टी माहिती आहेत. सो या इन्फ्लेशनच्या भस्मासुराचा वध कसा करायचा? तो असा की तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट करताना स्वतःला विचारायचंय की इन्फ्लेशन माझं 6% आहे, तर माझी इन्व्हेस्टमेंट, माझी गुंतवणूक मला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स देते का? म्हणजे जर तुमचं इन्फ्लेशन 6% आहे, तर 12% रिटर्न्स येणाऱ्या प्रोडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. सो 36 डेजच्या सिरीज मध्ये तुमचा आजचा टास्क असणार आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 12%पेक्षा जास्त रिटर्न्स देतात, आणि तुम्हाला हे इव्हॅल्युएट करायचंय की तुमचे आत्ताचे जे पैसे किंवा जिथे गुंतवणूक करताय तिथे किती रिटर्न्स येतात. हा टास्क केल्यानंतरच तुम्ही रेडी असणार उद्याच्या रीलसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी खूप इंटरेस्टिंग टॉपिक सांगणार आहे. पण त्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे आणि सगळे आपले रील्स बघणं गरजेचं आहे. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.